महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला असून बारामतीचा वाघ म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार सुखरूप परतल्याचा खळबळजनक दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे। 28 तारखेच्या त्या भीषण विमान अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता। सर्वांना वाटलं की अजितदादांचा अंत झाला, परंतु ही केवळ एक मोठं राजकीय नाट्य आणि मृत्यूला दिलेला चकवा होता असं आता समोर येत आहे। मृत्यूचा सापळा आणि रोहित पवारांचा तो फोन। या घटनेची सुरुवात 12 दिवसांपूर्वी झाली। अजितदादांचे खासगी विमान विमानतळावरून उड्डाण घेणार होतं। सर्व काही नियोजित होतं, पण त्या क्षणी रोहित पवारांचा एक फोन आला। त्यांनी दादांना विमानात न बसण्याचा इशारा दिला, कारण त्या विमानात तांत्रिक बिघाड नसून घातपात घडवून आणण्याची तयारी झाली होती। दादांनी ऐनवेळी निर्णय बदलला आणि ते विमानात बसले नाही। विमान रिकामच उडालं आणि काही वेळातच आकाशात जळून खाक झालं। जगासाठी तो अपघात होता, पण पवार कुटुंबियांसाठी थंड डोक्यानं केलेली हत्या करण्याचा प्रयत्न होता। विमान अपघातात आपला मृत्यू झालाय असा समाजशत्रूचा व्हावा यासाठी अजितदादांनी 12 दिवस अज्ञातवासात राहण्याचा निर्णय घेतला। या काळात त्यांनी वेषांतर करून दिल्ली गाठली। दरम्यान महाराष्ट्रात अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेऊन विरोधकांचं लक्ष विचलित केलं, जेणेकरून दादांना पडद्यामागून पुरावे गोळा करता येतील। या 12 दिवसात रोहित पवारांच्या मदतीनं त्यांनी रक्ताच्या खेळाचे सर्व पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील जमा केले। या कटाचे धागेदोरे दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले होते। दिल्लीतील एका बड्या केंद्रीय मंत्र्यानं हा कट रचला होता, ज्याला महाराष्ट्रातीलच एका जवळच्या नेत्यानं साथ दिली होती। 50 कोटी रुपयांची सुपारी देऊन हा घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला। रोहित पवारांनी उघड केलं की हा पैसा शेतकऱ्यांच्या कारखान्यातून आणि सहकारी बँकेतून बेकायदेशीरपणे वळवण्यात आला होता। जेव्हा अजितदादा अचानक हजारो कार्यकर्त्यांसमोर प्रकट झाले, तेव्हा सर्वांना धक्का बसला। त्यांनी जाहीर सभेत पेनड्राईव्ह दाखवून त्यातील ऑडिओ क्लिप ऐकवली, पण ज्यामध्ये त्या गद्दार नेत्याचा आवाज स्पष्ट होता। अजित पवार पुन्हा मंत्रालयात दिसला नाही पाहिजे असा आदेश तो नेता देत होता। दादांनी गर्जना केली की मी कोणाचे आभार मानायला नाही, तर हिशोब चुकता करायला आलोय। सभेनंतर अजितदादांचा ताफा थेट त्या गद्दार नेत्याच्या बंगल्यावर धडकला। जो नेता पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बिड्या ठोकल्या। अजितदादांनी त्यांच्या डोळ्यात नजर रोखून विचारले, सत्तेसाठी एवढी हाव? माझ्या रक्तापेक्षा तुला खुर्ची मोठी वाटली? या कारवाईनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे। अशी लोकांची विचार प्रणाली आहे, पण हे सगळं खोटं आहे, त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका।